पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा युवक युवक म्हणजे काय सांगू शकता का? युवक व्याख्या करायची असेल तर त्या शब्दाला जर उलट केलं किंवा त्याचा उलट जर केलं तर वायू 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 म्हणजे असा वायू असा वारा की ज्याच्यामध्ये सगळं काही गोठून टाकण्याची शक्ती आहे. या वयामध्ये आपल्यामध्ये ॲरोगन्स स्वामी विवेकानंद आपल्याला शिक्षकांनी शिकवलेले आहे, पण आपण शिकलो का हा प्रश्न आहे. सो स्वामी विवेकानंदांना पुस्तकातून मस्तकात आपण जर उतरवलं तर मला वाटतं निश्चितपणे विजन 2047 वेळेच्या आधी पूर्ण होईल असं मला कुठेतरी वाटतं. जर आपल्याला स्वतःमधून काहीतरी भव्य दिव्य करायचं असेल तर स्वामी विवेकानंदांसारख्या पर्सनॅलिटीला आपण आदर्श मानले पाहिजे. तर काय करतो मुलं चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतात. कोणी जर आपला अपमान केला तर मला प्रश्न विचारले आहे तर शक्य नाही तुझ्याकडे बघून कोणी तुला रागवेल म्हणून, पण समजा जर रागवलं काय करणार आपण, किंवा आपला अपमान झाला समजा काय करणार आपण, बरोबर. व्हेरी गुड. फिरा पूर्वी मी तुम्हाला सांगितलं की स्वामी विवेकानंद जेव्हा तिथे फिरायचे शिकागोमध्ये सगळे लोक त्यांना वेडा म्हणायचे वगैरे वगैरे कृष्णा द्यायचे, त्यांचा तो फेजरा वगैरे झाला. जेव्हा ते हॉलमध्ये आले तेव्हा सुद्धा बरेच लोक त्यांच्यावर हसले की काय प्रकार आलेला आहे गोष्टी, एवढे सज्ज लोक इथे आलेले ते असं व्यवस्थित नीट अँड क्लीन काय ब्लेझर वगैरे वगैरे अशा चेहरा आणि हा काय प्रकार आणून ठेवलाय बाबा असं लोकांनी त्यांना उपहासातलं हसले त्यांच्यावर. स्टील कॉन्फिडन्स दडवळला नाही तर 30 वर्षाचा मुलगा. सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी स्वामी विवेकानंद उठले आणि ते 5 मॅजिकल वर्ड्स बोलले, माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स. आतापर्यंत जेवढेही लोक उठले सगळ्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे सुरुवात केली, लेडीज अँड जेंटलमेन ऑफ अमेरिका. आणि सगळ्यात शेवटी स्वामी विवेकानंद उठले आणि त्यांनी सुरुवात केली, माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. या केवळ 5 शब्दांवर 2 मिनिटं न थांबता टाळ्या वाजल्या. ओके, सो व्हॉट वॉज द रिझल्ट? जेव्हा त्यांचा अमेरिकेच्या प्रत्येक गल्लीमध्ये अपमान झाला त्यांनी काय केलं असतं, म्हणजे तुम्ही जर त्यांच्या जागी असते तर काय केलं असतं, जसं की याने सांगितलं आपण नको ते शब्द बोललो असतो. आता ते शब्द काही मी इथे वापरत नाही, ते मनातल्या मनात रिकाम्या जागा बनवून घ्या तुम्ही. सो नको ते शब्द वापरले असते, बरोबर आहे. पण स्वामी विवेकानंदांनी उत्तर नाही दिलं तर त्यांनी संयमाने उत्तर बनवलं, ज्या उत्तराने इतिहास रचला मित्रांनो. ओके, सो ॲग्रेशन त्यांच्यामध्येही होतं. जसं की त्यांचं लहानपणाचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की वडिलांना त्यांनी एकदा विचारलं, सर की तुम्ही माझ्यासाठी काय केले. आपण एक प्रश्न विचारतोच, बरोबर आहे. त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय तेवढंच पुरेसं आहे. मित्रांनो, आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय आणि आपल्याला दिलंय आपलं नाव, त्यांची जबाबदारी संपली. नाउ इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आता ही तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी जे नाव दिलेलं आहे त्या नावावर काम करून करून त्या नावाला ब्रँड बनवायचं.